मी आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये तो मुलगा 10वी पास होतो आणि वडिलांना प्रगती पुस्तक नेऊन दाखवतो. वडील तेव्हा भाताची शेती करत असतात. तर ते 10वी पास झालेलं प्रगती पुस्तक फाडतात, चिखलामध्ये फेकून देतात, म्हणतात धर नांगरण, चल घे भात पिकवायला. तर तो मुलगा वैतागतो. तो रानातल्या चिखलाने ते प्रगती पुस्तक पुन्हा चिकटवतो आणि वडिलांना न सांगता रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसतो. बघा, आपण जे दुःख करत असतो ना, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, याच्यावरती उत्तम उपाय हा उतारा आहे. 10वीचं ते पास झालेलं पोरग रानातल्या चिखलानी ते प्रगती पुस्तक चिकटवतं, घरच्यांना न सांगता रत्नागिरी जाणाऱ्या एसटी मध्ये बसतं. तेव्हा त्यांनी हा उतारा लिहिलाय की मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसलो, माझ्या कानाला गार वारा लागत होता, माझी माय बाप ते करत असलेली शेती सगळं मागं सोडून मी पुढे जात होतो. माझ्या गावाकडे जाणारा रस्ता, ही झाडं सपासप मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड झाल्यासारखं मला जाणवलं, म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटलेल्या शिलपरीला माझ्याच ओल्या रानातली माती चिकटली होती. काडीनं मी ते मातीचं ढेकूळ काढलं, हातात घेतलं, खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो आणि पाहिलं त्या मातीच्या गोळ्याकडं आणि त्याच्याशी बोललो. म्हणलं चल तुला रत्नागिरीला घेऊन जातो. त्यानंही मला आपसूक प्रश्न विचारला, कशाला नेतोस रे गड्या? त्या मातीच्या गोळ्याला मी सांगितलं की चल तुला बी दाखवतो की रानात राहिलास तर तुझी कशी मातीच होऊन राहील आणि शिक्षणासाठी रत्नागिरीकडे गेलास तर शिकून तुला बी कसं कान नाक डोळं आणि रूप येईल. हे 10वी पास झालेल्या पोराला एवढं स्ट्रगल करावं लागतं. तर मला असं वाटतं की आज आपल्याला 2 हात 2 पाय सधनता आहे, आईवडील आपल्याला घरी गेल्यानंतर जीव घालतात, काळजी करणारे भावंड आहेत. अशाही वेळेला आपण जर खचून जात असू तर त्याच्यासारखं कुठलाही कर्मदरिद्रीपणा नाही. कारण काहीतरी करत असताना सतत मनामध्ये उभारी ठेवणं हे आज आपल्याला जमू शकतं. आणि गौतम बुद्धांचं फार सुंदर वाक्य, अत्त दीप भव, तू तुझ्या जीवनाचा उजेड देणारा दीपक आहेस, दुसरं कुणीही नाही. तुझं पान दुसरं कुणीही वाढणार नाही, ते तुझं तुलाच वाढावं लागेल, तुझा स्वयंपाक तुलाच करावा लागेल. एकमेका सहाय्य करू हे काहीतरी तुमचं झाल्यानंतर लोक तुमच्या नावावर उपाय आल्यानंतर हातात हात घालतात, पुढे जातात. पण त्या पोझिशनला पोहोचेपर्यंत आज आपल्याला आधार देणारे फक्त आपण आहोत. आणि हे मी माझ्या आईवडिलांशी शेअर करतो, घरच्यांशी करतो, सहकलाकारांशी थोडं कमी करतो, कारण सगळं स्पर्धेचं झालेलं आहे या व्यावसायिक जगामध्ये. त्याच्यामुळे आज ह्या वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आज काही करत असाल तर आजचं ऑब्झर्वेशन, आजचा वक्तशीरपणा, आजची ऑब्झर्व केलेली माणसं, आज वाचलेलं पुस्तक, आज वाचलेल्या ओळी उद्या आपल्याला मदतीला येणार आहेत. सोशल मीडिया सुद्धा आज फार प्रभावी झालेला आहे, पण त्याचा वापर सुद्धा लिमिटेड करावा असं मला फार मनापासून वाटतं. मी स्वतः कलाकार असून माझ्या 95% पोस्ट किंवा स्टोरीज ह्या माझ्या कामाशी निगडीत असतात. कारण लोकांनी आपल्याला पाहून त्यांना जर कंटाळा आला तर किती दिवस आपण पुरणार लोकांना? 5 मिनिटात लोक कंटाळू शकतात, 2 मिनिटांची व्हिडिओ क्लिप सुद्धा पूर्ण बघत नाहीत. तर त्याच्यामुळे हे करत असताना आपल्याला आपल्या लोकांना किंवा लोकांना आपला कंटाळ येऊ नये हे सुद्धा पुरून खाताना फार विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि सोशल मीडियावर तुम्हाला इतका उघडा करतो, इतका एक्सप्लोर करतो की तुमचं सगळ्यांना माहिती असतं. मी आता माहिती देताना कोणाला तरी म्हणालो की मला जुळी मुलं आहेत, त्याच्यावर ते म्हणले आम्हाला माहिती, तुमचे सगळे फोटो आम्ही पाहिलेत. काही खाजगी राहिलेलंच नाही, कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं तुमच्याविषयी. त्याच्यामुळे काय ठेवावं आणि काय टाकावं याचंही भान, कारण उद्या जर आपलं सगळंच सांगून संपलं तर उद्याच्या तुमच्यामध्ये काही नाविन्यच राहणार नाही. माझे स्वतःचे वडील सुद्धा आता वय वर्ष 62 आहे, सकाळी उठलं की लुंगी नीट करायच्या आधी लोकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग. म्हटलं बाबा काय गरज आहे याची? नाही तेवढेच नातेवाईक जोडून राहतात. कुठं व्हॉट्सअपवर कसे राहतील? पण आपण सगळेच सोशल मीडियाच्या एवढे आहारी गेलेलो आहोत, त्यातनं बाहेर पडायचा, ते सांभाळून वापरण्याचा मी फार मनापासून प्रयत्न करतो. सोशल मीडियावरती जेव्हा मी राजकारणाची कविता टाकली, मला वेगवेगळ्या राजकारणी लोकांचे फोन पण आले. याच्यातला एक राज ठाकरेंचा फोन फार इंटरेस्टिंग होता. मी मरीन ड्राईव्हला बायकोबरोबर फिरत होतो, मला फोन आला, वेगळाच नंबर होता, 4444444 काहीतरी. आणि मला म्हणे नमस्कार, मी अमित ठाकरे बोलतोय आणि साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. आता अमित ठाकरे साहेब म्हटल्यानंतर कोण साहेब माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं हो द्या, माझा आवाजच गेला. म्हटलं द्या फोन द्या. तर तिकडनं आवाज आला, नमस्कार जय महाराष्ट्र, मी राज ठाकरे बोलतोय. म्हटलं सर बोला. मला आवाजच फुटना. मला म्हणे कुठे आहेत तुम्ही? तर कुठे आहेत तुम्ही म्हटल्यानंतर मला बहुतेक वाटलं की मनसैनिकांना आणि साहेबांना काही कविता पटली नाही. आता आहे खळखट्याक, आपला कार्यक्रम आहे. मी घाबरलो बरं का खूप. तर मी खोटा पत्ता सांगितला. म्हटलं सर मैं 2 दिन पहिलेच परभणी आ गया. अहो नाही, आत्ता कुठे आहेत तुम्ही? म्हटलं अरे बापरे, उद्या आपला नेमका प्रयोग आहे, शिवाजी मंदिराला जाहिरात आहे. ती पेपर वाचला असेल, त्यांना जर कळलं की हा मुंबईत असेल तर लेणे की देणे पडतील. म्हणून मी खोटं बोलता अडवलं. म्हटलं सर मी होतो मरीन लाईन्सला, मी सांगितलं दहीसर मीरा रोड. म्हटलं सर मी मीरा रोडला फिरायला आलो आहे, 27 तारखेला काय करताय? म्हटलं सर काहीच नाही, घरी या. मी म्हटलं सर तुम्हाला राग आलाय का? तुम्ही घरी यावं. आता राज ठाकरेंच्या घरी 27 मला म्हणजे 27 तारखेला सगळे 11 वाजता घरी या. म्हटलं सर येतो. तुम्हाला खोटं वाटेल, 27 तारखेची सकाळ मी कधीच विसरणार नाही. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं, त्याचं नाव विकी. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं आणि 8 वाजल्यापासून ते राहतात त्याच्या भोवताली फेऱ्या मारू लागलो. म्हटलं किती पब्लिक जमवली मारायला ते तरी बघावी आपण, म्हणजे किती लोकांकडून टप्पू खायचा याचा तरी अंदाज घेऊ ना आपण.
तर शांतता होती बंगल्याच्या बाहेर. त्या शिवतीर्थ बाहेर मी आपला घेऱ्या मारतोय म्हणलं यार शांतता आहे, कशाला बोलवलं आपल्याला काय माहीत. म्हणलं बहुतेक आत माणसं जमवले काय की, कारण त्याच्यात पहिलंच कडवं होतं ना की सत्तेमध्ये काही लागलं नाही इंजिन वगैरे. मला खूप भीती वाटली. तर मी 11:15 वाजता गाडीतून उतरत होतो, बुके बिके घेतला, कपडे चांगले घातले. तर आमचा ड्रायव्हर मला म्हणतो, सर तुम्हाला आत काही लागलं तरी मला हाक मारा. मी म्हणलं आबे तुझं नाव आहे विकी, त्यांचं नाव आहे राज, त्यांच्या नावापुढे ठाकरे, आपण शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या बंगल्यात चाललो ना, आत लागलं तर तू काय घंटा करणार आहेस, काही लागलं तर मला तुला हाक मारून तू करणार काय आहेस. आम्हाला सांगायला मोठी छाती काढून तुम्हाला आत काही लागलं, कारण त्याला कळलं होतं साहेबांची तंत्रली म्हणून कंप्लेंट. मी आपला 11:10 कमी असताना बंगल्यात गेलो. बरोबर बघा मोठ्या माणसांची उगाच आहे बघा, उगीच कोणी मोठं होत नाही. मी 11:10 कमी असताना घरात गेलो. 11:05 कमी असताना मला त्यांनी सांगितलं, साहेब तुमची आड वाद बघतायत. मी गेलो तर त्यांची ती ब्राऊन कलरची खुर्ची बसले होते, पांढरा शुभ्र सदरा बिदरा घालून. सर सगळं डायरेक्ट सरेंडरच. तर बसा. म्हटलं सर तुम्ही रागावलं का, कशाला रागवायचं आहे. मग 11:05 त्यांची पत्नी आली सौ शर्मिलाताई. तर मग गप्पा वगैरे मारल्या, खूप बोलले, 2-2.5 तास गप्पा मारले. आणि ते मला असं म्हणाले की आज आत्ता समाजामध्ये काय घडतंय याचा आरसा दाखवणारे लेखक फार कमी राहिलेत, आणि तुम्ही तो दाखवलात ना तर इथून पुढे काही असं मनात आलं ना, पहिले लिहित चला, माझं तुम्हाला बळ आहे. तर ना माझी भीतीच पळून गेली. पण तरी सुद्धा मग नंतर ती साबुदाण्याची खिचडी वगैरे आली. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही घ्या ना, थोडी खा. मी 2 शिवाय खात नाही. म्हटलं बरं. मग मी ताईंना म्हटलं ताई तुम्ही घ्या, माझा आज उपास आहे म्हणे. मी ना ती साबुदाण्याची खिचडी सुपासारखी गिळली की पटकन ही संपावी. ह्यांच्या पुढे कुठं आपण शेंगदाणे बिंगदाणे पाडत त्या खिचड्या खायच्यात. एक तर आपण परभणीच्या अजून खाताना 2-4 गोष्टी सांडल्याशिवाय आपलं काही होत नाही. राज ठाकरेंच्या घरी जाऊन कुठं सांडा लावून करायची. मी आपलं पटपट ती साबुदाणा खिचडी गिळली. त्यांना म्हटलं सर निघू का, माझ्या घरचे परेशान आहेत. ते म्हणे का. मी म्हटलं मी माझ्या घरच्या ग्रुपवर टाकलंय की मी राजसाहेबांच्या घरात चाललो, तर त्यांना असं वाटतं तुम्ही मला टप्पू देणार आहेत. तर त्यांना काळजी वाटायली की जिवंत बाहेर येतंय की नाही. तर ते निघताना दारापर्यंत सोडवायला आले आणि घरच्यांना सांगा तुम्हाला सुखरूप सोडला असं म्हणाले सुद्धा. तर ह्या भेटीमुळे मला एक लक्षात आलं की आपण जेव्हा खरं वागत असतो, खरं सांगत असतो, समाजाच्या मनातलं सांगत असतो, तेव्हा काय आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. कारण समाजाला ते वाटत असतं. मुद्दा असा की तुम्ही ते कुठल्या भाषेत आणि कुठल्या पद्धतीने सांगताय. मला उद्धव सरांचाही फोन आला होता, मला सगळ्या राजकारण्यांचे फोन आले, प्रत्यक्ष माझ्याशी बोलले. मला फार आनंद वाटला की एखादी कलाकृती आपल्याला ह्या लोकांच्या मनामध्ये स्थान देऊ शकते. आणि मला एक जाणवलं की आपण जे साहेब साहेब दादा दादा करून आपापसात भांडत असतो, यांच्यावरती इतकं छान स्थिर चालू असतं, आपलाच खाली चिखल चालू असतो. नाही नाही तुम्ही आमच्या दादाला कसं बोलले, अबे दादा आणि ते साहेब एकत्र रात्री जेवायलेत ना मस्त गप्पा हाणत, तुम्हाला काय माहिती. तर ह्या गोष्टीमुळे मला एक आधार मिळतो की आपली कलाकृती आपल्याला उद्या अभय देऊ शकते, आनंद देऊ शकते. असंच पंढरीच्या विठुराया कवितेच्या वेळेला पण झालं. ती कविता सुद्धा मला ऑब्झर्वेशनवरून सुचली. बाबा महाराज सातारकर आले होते एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती, आणि त्यांना विचारलं होतं की बाबा महाराज तुमचं वय आहे 85 वर्ष आणि तुम्ही वारी सुद्धा 85 वर्ष केली, मग 2 वर्ष वारीमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही का वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. पहिली गोष्ट माझं वय जरी 85 असलं तरी मी वारी 86 वर्ष केली आहे, कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा आईच्या पोटात होतो. मग त्यांना विचारलं मग 86 वर्षाच्या परंपरेमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. 86 वर्ष मी पांडुरंगाला भेटतो याचं काय कौतुक, पांडुरंगही मला भेटतोय ना, मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज कसं नाही आले गड्या. या अधिकाराने आणि या हक्काने आज आपण देवावरती प्रेम करतो का, अजिबात नाही. आपण सुनबाईची रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो. हा घ्या उरकून, सुनबाई घरी येत. तुमच्या सुनेच्या रजेवर सत्यनारायण येईल कसा. मला त्या लोकांचं विलक्षण कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगवा हनुमान उलटा टांगलेला असतो. असा कसं काय धाडस होतं, त्यांनी संजीवनी उचललाय, त्याला तुम्ही उलट टांगता. बरं याच्यावरती काही लोक त्याला धक्का म्हणून, अरे अबे हनुमान ते, ही भक्ती कुठली आहे, ही श्रद्धा कुठली आहे, हनुमानाला असं टपली मारून असं, म्हणजे मला कळतच नाही. आपण वेगळ्याच धुनकीत आहेत सध्या. तर मला असं वाटतं की त्या भगवंताला सुद्धा माझी आजी म्हणायची मला की तू भगवंताची श्रद्धा एवढी मनोभावे कर की उद्या जर काही चांगलं झालं तर त्याला सांगता यायला पाहिजे की हे तू केलंस, आणि काही वाईट झालं तर मनामध्ये तेवढं धाडसही पाहिजे की मी सगळं चांगलं करतो, मग माझं कसं काय वाईट केलंस. या अधिकाराने आणि या हक्काने देवावरती प्रेम करायला पाहिजे. या सगळ्या फॅक्टरमध्ये मी तुम्हाला फार मनापासून सांगतो, मी देवावरती नितांत श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं कुणाला तरी आन्सरेबल आहोत ही भावना मनात ठेवल्याशिवाय आपली प्रगती जास्त चांगली होऊ शकते, आणि ती ठेवली पाहिजे. आपल्याला कोणीच विचारणार नाही हे म्हणल्यानंतरची आपली छाती, आणि आपल्याला कोणीतरी विचारू शकता हा हे म्हणल्यानंतरची आपली छाती पुढे काढली, याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आणि काय हरकत आहे कोणाला तरी आन्सरेबल राहायला. मी देवाला असतो, आमच्या घरच्यांना असतो, दिलेल्या वेळेला असतो, दिलेल्या शब्दाला असतो.
वक्तशीरपणाला असतो, माझ्या कामाला असतो. विश्वास ठेवा 2008 पासून आज 2024 मी एकदाही माझं काम करताना पाट्या टाकल्या नाहीत किंवा हलक्या मनाने काम केलं नाही. प्रत्येक क्षण मनापासून जगावा, आपलं काम मनापासून करावं, जे येतंय ते देण्याचा प्रयत्न करावा. बघू भगवंत तारून नेईल आणि तुमच्यासारखे प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा करूया. हे माझं भांडवल आहे, ज्या भांडवलावरती मी मुंबईत काम करायचा प्रयत्न करतो. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की हेच भांडवल उद्याच्या संकर्षण करायला तुमच्या नजरेत, तुमच्या मनामध्ये अजून मोठा करण्याचा प्रयत्न करील. काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे, जर बरोबर आलं असेल तर ते तुमच्या प्रेमाचं आहे. आणि एवढं बोलतो. आणि उद्याच्या तुम्ही जगताना, आज तुम्ही कुठल्याही वयाचे असा, कुठल्याही घरातले असा, माझं असं म्हणणं आहे तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्या, तुमच्या आईवडिलांना प्राधान्य द्या, तुमच्या भावंडांना, तुमच्या मुलांना प्राधान्य द्या, तुमच्या वेळेला प्राधान्य द्या, तुमच्या तब्येतीला प्राधान्य द्या. बघा मनोहर पर्रीकर जेव्हा मरणाच्या अवस्थेत होते तेव्हा त्यांनी एक पत्र लिहून ठेवले. आणि त्या आज तुम्ही आता नाशिक शहरामध्ये राहता, इथे वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण काय मनोहर पर्रीकरांनी शेवटच्या क्षणांमध्ये असं लिहून ठेवलं होतं की मी राजकारणी झालो, मी स्वयंसेवक झालो, मी सगळ्या गोष्टी केल्या, मी मोठा झालो, मी केंद्रीय मंत्री झालो, माझी पिशवी आणि पेनसुद्धा उचलायला लोक होती, पण एक गोष्ट मात्र मी शिकलो कॅन्सर झाल्यावर, की एकच गोष्ट आहे जी दुसऱ्यावरती सोपवता येत नाही, ती म्हणजे तुमची तब्येत. ती तुमची तुम्हालाच सांभाळावी लागते. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना तुमचं हे इंजिन किती छान राहील, आहार विहार आणि विचार याच्यावरती नियंत्रण ठेवून जगण्याचा प्रयत्न केला तर आपला आज आणि आपला उद्यासुद्धा निश्चित चांगला असेल. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनाही किंवा सगळ्यांनाच आपण जगत असताना आपण काय खातो याच्यावरती आपलं नीट लक्ष ठेवा. टाईमपास म्हणून आपण खूप खायला लागलो ना की आपल्या शरीराचाही टाईमपास व्हायला वेळ लागत नाही, हे मला असं वाटतं. तर ह्या सगळ्या आहार विहार विचार, तुमचं घर कुटुंब, आई बाबा मुलं, धर्म, कुठल्याही धर्माचे असा तुम्ही करताय ते वाचन, तुमचं दिलेला वेळ, तुमचा वक्तशीरपणा याला प्राधान्य द्या. तुमचा उद्या निश्चित चांगला असेल. तुम्ही कुठल्याही वयाचे असा, तुमचा